पण आता एखाद्या व्यक्तीला, त्याला सपोज एखाद्या महिलेला, पुरुषाला हेअर कलर करायचा आहे, एखाद्या ब्रँडचा प्रोडक्ट तो घेऊन आला, त्याला कसं कळणार की तो प्रोडक्ट त्याच्या स्किनसाठी योग्य आहे की नाही? तो स्वतःहून काही समजू शकतो का? सो हे नाही समजू शकत, कारण मार्केट खूप क्लटर्ड आहे आणि जितकं ओरिजिनल आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट डुप्लिकेट सो मार्केट. फक्त ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरायचे असं म्हणायचं तुम्हाला? पण ब्रँडेड प्रॉडक्टचं सुद्धा डुप्लिकेशन खूप आहे. हो. हे खूप मोठी चेन आहे ज्याच्यावर मी सतत माझ्या लाईव्ह सेशन्समधनं वगैरे बोलत असते. सो आता साजं सलॉन, आमचं जेव्हा सलॉन असतं तेव्हा आम्हाला डायरेक्ट कंपनी अप्रोच करते आणि कंपनी थ्रू आम्ही हे परचेस करतो. कंपनीचे डीलर्स असतात. सो आमच्याकडे पण जेव्हा क्लायंट्स येतात आणि विचारतात हा कलर वापरू का, मी लॉरियलच वापरते किंवा मी वेलाच वापरते, कुठलाही, मी इथे कुठलाही ब्रँड प्रमोट करत नाहीये, पण तेव्हा आम्ही क्लायंटला सांगतो की पहिला प्रश्न असतो की तुम्ही कुठून घेताय. ओके. तुम्ही अशा कुठल्या तरी होलसेल शॉपमधनं घेताय, मेडिकल स्टोअरमधनं घेताय जिथे तो स्वस्त आहे किंवा अर्ध्या किमतीत आहे, किंवा तुम्हाला कळते की अरे हा कलर लावल्याने मला काहीतरी प्रॉब्लेम येतोय आणि मार्केटमध्ये त्याचं नाव खूप आहे, डेफिनेटली इट्स अ डुप्लिकेट कलर. ओके. म्हणजे सो क्लायंटला हे समजणं शक्यच नाही. इव्हन आयफोन्स मध्ये वगैरे सुद्धा डुप्लिकेट आहे. जसं आपण फर्स्ट कॉपी वगैरे म्हणतो, Exactly. सेम फर्स्ट कॉपी ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये असतात. भयंकर. आणि ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. अरे बापरे. अगदी चांगल्या चांगल्या लॅक्मे वगैरे अशा ब्रँड्स पासून ते मॅक, हुडा ब्युटी, तुम्हाला गंमत वाटेल की हुडा ब्युटी वगैरे असे काजल पेन्सिल 100 रुपयात रोड साईड पण मिळतात. आणि चांगल्या चांगल्या महिला ज्या कारमधनं उतरून वगैरे पण घेताना दिसतात आणि असं जाऊन सांगावं असं वाटतं की प्लीज ह्याला हात लावू नका, हे डुप्लिकेट आहे आणि हे तर तुमच्या मुलांवर, लहान मुलींवर अजिबात वापरू नका, बिकॉज इट्स हायली कार्सिओजेनिक जर त्याचे इन्ग्रेडियंट चांगले नाही आहेत तर. सो ब्युटी थेरपीमध्ये डुप्लिकेट मार्केट हा फार मोठा विषय. कसं होतं, जेव्हा आता एखादी कंपनी, लॉरियलनी कलर काढलेत तर लॉरियलचं नाव खूप आहे, वेलाचं नाव खूप आहे, शॉर्ट्सकॉफचं नाव खूप आहे, मग काय होतं, डुप्लिकेट मार्केटवाल्यांना मार्केटिंगची कॉस्ट पडत नाही. दे हॅव टू जस्ट प्लेस द प्रॉडक्ट बरोबर त्या ठिकाणी. सो लोकांना, घेणाऱ्याला हे कळत नाही, मला स्वस्तात मिळते, पार्लरवाली मला महागात देतीये किंवा माझा सलॉनवाला मला महागात देतोय, मी या मेडिकल मधनं घेतो आणि घरच्या घरी लावतो. दॅट्स नॉट राईट. बरोबर.